हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पॉइंटरचा नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे, म्हणजेच काय पॉइंटर अरिथमेटिक. लास्टच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पॉइंटरच्या म्हणजे बेसिक माहिती जी पॉइंटर विषयी आहे ती आपण बघितलेली आहे. आता आपल्याला माहिती आहे की सी आणि C++ या दोन्ही लँग्वेजमध्ये पॉइंटरची डेफिनेशन दोन्हीकडे सेम आहे. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओ लेक्चरला आपण सुरुवात करूया. तर पॉइंटर अरिथमेटिक. आता पॉइंटरची डेफिनेशन ही सर्वांनाच माहिती आहे. ठीक आहे, पॉइंटर कॅन स्टोअर्स द ऍड्रेस व्हॅल्यू ऑफ अनदर व्हेरिएबल. म्हणजे काय, पॉइंटर मध्ये व्हॅल्यू कशाची असते तर थोडक्यात एखाद्या व्हेरिएबलचा जो ऍड्रेस असेल ती ऍड्रेस व्हॅल्यू पॉइंटर मध्ये आपण स्टोअर करू शकतो. ठीक आहे, आणि ती ऍड्रेस व्हॅल्यू आपण त्याचा जो डेटा असेल त्या ऍड्रेसचा तो ऍक्सेस करण्यासाठी आपण वापरतो. ठीक आहे, आणि ऍक्सेस करण्याचा जो स्पीड आहे तो ऍड्रेसच्या थ्रू थोडा जास्त म्हणजे थोडा स्पीडी आहे. ठीक आहे, तर बघा, ऍज वी अंडरस्टूड द पॉइंटर कंटेन्स द ऍड्रेस विच इज अ न्यूमरिक व्हॅल्यू. सगळ्यांना माहिती आहे की ऍड्रेस हा एक काय नंबर आहे, म्हणजे थोडक्यात एक न्यूमरिक व्हॅल्यू आहे. म्हणून आपण त्या पॉइंटर वरती आपण वेगवेगळे अरिथमेटिक ऑपरेशन्स करू शकतो. पॉइंटरची जी व्हॅल्यू आहे ती अरिथमेटिक व्हॅल्यू आहे, त्यामुळे अरिथमेटिक व्हॅल्यू वरती आपण ज्याप्रमाणे मॅथमॅटिकल कुठलेही ऑपरेशन करू शकतो त्याचप्रमाणे आपण पॉइंटर वरती पण कुठल्याही टाइपचे अरिथमेटिक ऑपरेशन्स करू शकतो. मेनली आपल्याला ते अरिथमेटिक जे ऑपरेशन्स करायचे आहेत ते कुठले कुठले आहेत तर पहिला आहे तो इन्क्रीमेंट ऑपरेटर, त्यानंतर बघायचं आहे डिक्रीमेंट, त्यानंतर पॉइंटर व्हॅल्यूची ऍडिशन करायची आहे आणि सबट्रॅक्शन. ठीक आहे, त्याच्या अगोदर एक महत्वाचा पार्ट आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे डेटा टाइप आणि त्याची साईज. हे पॉइंटर जेव्हा आपण वापरतो त्यावेळेला पॉइंटर कुठल्या टाइपचा आहे त्याच्यावरती त्याची व्हॅल्यू ही व्हेरिएबल राहते, म्हणजे वेगवेगळी राहते. ठीक आहे, आता सगळ्यांनाच माहिती आहे की इंटिजर हा डेटा टाइप आहे आणि त्याची साईज किती असते 4 बाईट असते. फ्लोटची 4 बाईट, डबलची 1 बाईट, बुलियनची 1 बाईट आणि कॅरची 1 बाईट असते. बरोबर. ठीक आहे, हे मी चार्ट दिलेला आहे डेटा टाइप आणि साईज हा पॉइंटरच्या दृष्टीने खूप महत्वाचा चार्ट आहे. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट बघूया, एक एक्झाम्पल बघूया की पॉइंटर इन्क्रीमेंट कसा होतो आणि इन्क्रीमेंट किती न होतो हे आपल्याला बघायचं. ठीक आहे, एक सिंपल एक्झाम्पल मी इथे घेतलेला बघू शकता. त्यामध्ये एक कॉन्स्टंट इंटिजर टाइप एक मॅक्स व्हेरिएबल घेतला आहे, त्याची व्हॅल्यू मी 3 घेतलेली. म्हणजे जेव्हा मी मॅक्स हा व्हेरिएबल मी ऍज ऍरे म्हणून वापरलेला आहे, म्हणजे थोडक्यात ऍरेची साईज इथे किती दिलेली आहे तर 3, तर त्याच्या व्हॅल्यू किती आहेत 10, 100, 200. बरोबर. त्यानंतर एक इंटिजर टाइप पॉइंटर घेतलेला आहे ptr, तो कसा डिक्लेअर केलाय बघा, इथं स्टार लिहिलेला आहे त्याला आणि ptr. आता ptr आणि var ह्या जे दोन व्हेरिएबल्स दिलेले आहेत ते दोन्ही व्हेरिएबलची व्हॅल्यू सेम आहे. जर समजा मी तर एम्परसँड var दिला असेल तर var ची व्हॅल्यू काय असते तर त्या प्रत्येक व्हेरिएबलची जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूचा प्रत्येकी ऍड्रेस असेल, पण तसं दिलेलं नाही, डायरेक्टली व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर एक लूप घेतलेला आहे, त्या लूपची साईज किती केलेली आहे बघा, मॅक्स म्हणजे जो व्हेरिएबल दिलेला आहे त्याची साईज पेक्षा लहान, म्हणजे 0 पासून फिरेल, म्हणजे टोटली 3 वेगवेगळ्या व्हॅल्यू साठी हा फॉर लूप फिरेल. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय काय प्रिंट केलेलं बघू शकता. ऍड्रेस ऑफ var, var चा ऍड्रेस म्हणजे i ची व्हॅल्यू ह्याला 0, var ऑफ 0 ला काय ऍड्रेस असेल तर ptr ची व्हॅल्यू, त्यानंतर व्हॅल्यू ऑफ var त्याला काही स्टार ptr येईल. ठीक आहे, त्याचप्रमाणे हा लूप कितीपर्यंत फिरेल, एक पहिल्या 10 व्हॅल्यू साठी फिरेल, त्यानंतर 100 व्हॅल्यू साठी फिरेल आणि 200 व्हॅल्यू साठी हा लूप फिरेल. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय झालं, आपल्याला इथं काय प्रिंट केलेलं आहे बघू शकता. 10 ही जी व्हॅल्यू घेतलेली आहे ती इंडेक्स 0 ला आहे, तर त्या इंडेक्स 0 चा ऍड्रेस इथं आपण ऍज अ आउटपुट म्हणून घेतलेला आहे. बघू शकता हा जो ऍड्रेस आहे या ऍड्रेसला 10 ही व्हॅल्यू इथं
सेव्ह झालेली आहे, ठीक आहे. त्यानंतर 100 ही व्हॅल्यू ह्या ऍड्रेसला सेव्ह झालेली आहे आणि 200 ही व्हॅल्यू ह्या ऍड्रेसला सेव्ह झाली. आता इथे तुम्ही बघू शकताय की जेव्हा आपण इंटिजर टाइप पॉइंटर क्रिएट करतोय त्यावेळेला पॉइंटर इन्क्रीमेंट होतोय, बरोबर आहे. पण तो कितीने इन्क्रीमेंट होतोय हे जरा बघा. पहिलं जी व्हॅल्यू आहे ती 0, लास्टला तुम्ही बघू शकता ऍड्रेस 0 आहे. त्यानंतर ऍड्रेस B4 झालेला आहे, त्यानंतर B8 झाला आहे. म्हणजे इथे इन्क्रीमेंट किती नव्हते, 4 ने. तर 4 ने इन्क्रीमेंट का होते, तर इंटिजरची साईज किती आहे, 4 बाइट्स. म्हणून काय होतं की इथं 4 बाइटनी इन्क्रीमेंट होतं. समजा इथं तुम्ही एखादा व्हेरिएबल घेतलाय कॅरेक्टर टाइप, तर ती इन्क्रीमेंट किती ने होईल, 1 ने होईल. डबल जर व्हेरिएबल असेल तर इन्क्रीमेंट 8 ने होईल, ठीक आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण इन्क्रीमेंट एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू करतोय ते नॉर्मली एक म्हणजे सिंगल इन्क्रीमेंट होते, म्हणजे +1 ने होते. पण इन केस ऑफ पॉइंटर जेव्हा आपण एखादा स्पेसिफिक डेटा टाइप यूज करतोय त्या डेटा टाइपला त्या डेटा टाइप नुसार इन्क्रीमेंट होते, ठीक आहे. म्हणजे इंटिजर असेल तर 4 बाइटने, कॅरेक्टर असेल तर 1 बाइटने, बुलियन असेल तर 1 बाइटने, डबल असेल तर 8 बाइटने इन्क्रीमेंट. सेम डिक्रीमेंट पण सेम त्या स्ट्रिंगनीच होणार. म्हणजे इंटिजर मायनस म्हणजे इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ही इंटिजरची असेल तर 4 टाइम्स डिक्रीमेंट होईल, ठीक आहे. तर त्यासाठी एक एक्झाम्पल आपण बघूया डिक्रीमेंटसाठी. इथं सेम एक्झाम्पल घेतलेलं आहे, फक्त मी चेंजेस केलेले आहेत ते फॉर लूप मध्ये तुम्ही चेंजेस केले, त्यानुसार त्याचं आउटपुट पण तुम्ही बघू शकता, ठीक आहे. पहिली जी व्हॅल्यू असेल ती F8, F4 आणि F0, ठीक आहे. तर एवढं लक्षात ठेवा की पॉइंटर मध्ये इन्क्रीमेंट हे डेटा टाइप नुसार होते. म्हणजे थोडक्यात डेटा टाइपच्या साईज नुसार इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ही ठरलेली असते, ठीक आहे. हे झालं सिंपल अरिथमॅटिक, ठीक आहे. तर त्यानंतर आपल्याला बघायचं पॉइंटर कंपॅरिझन. म्हणजे काय, समजा दोन पॉइंटर व्हॅल्यू आपल्याला कंपेअर करायचे असतील, म्हणजे थोडक्यात आपल्याला काय करायचं, रिलेशनल ऑपरेटर्स यूज करायचे असतील. आता ते रिलेशनल ऑपरेटर्स कुठले कुठले आहेत, असाइनमेंट ऑपरेटर आहे, लेस दॅन ऑपरेटर आहे, लेस दॅन इक्वल टू आहे, किंवा ग्रेटर दॅन आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू, असे भरपूर कंपॅरिझन ऑपरेटर आहे, ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता P1 and P2 points to the variable that are related to each other. जे P1 आणि P2 हे पॉइंटर आहेत, ते कुठल्याही तरी एका व्हेरिएबलला काय झालेले आहेत, पॉइंट केले असतील, तर such elements of the same array, म्हणजे एकाच अरे मधील व्हॅल्यूला जर कम्पेअर करायचं असेल तर आपल्याला दोन पॉइंटर्स वापरावे लागतील आणि दोन पॉइंटर नुसार ते कम्पेअर केले जातील, ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला एक सिंपल एक्झाम्पल बघायचं आहे, ठीक आहे. तर एक्झाम्पल मी सेम इथं व्हेरिएबल्स घेतलेले आहेत आणि इथं मी एक लूप घेतलेला आहे, व्हाईल लूप, की पॉइंटरची व्हॅल्यू ही त्या ऍरे पेक्षा कमी असली पाहिजे किंवा ऍरे बरोबर असली पाहिजे, असं कंपॅरिझन घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये फक्त मी व्हॅल्यू काय केलेले आहेत, प्रिंट केलेले आहेत, ऍड्रेस प्रिंट केला आहे आणि ऍड्रेसच्या व्हॅल्यू प्रिंट केलेले आहेत आणि दोन्ही पण पॉइंटर मी इथे इन्क्रीमेंट केलेले आहेत, ठीक आहे. त्यानुसार इथं बघू शकता इथं पॉइंटर आणि पॉइंटरची व्हॅल्यू इथं अशी कम्पेअर केलेली आहे. लेस दॅन इक्वल टू हे कंपॅरिझन ऑपरेटर पण वापरलं, ठीक आहे. ह्याच्यासाठी पण ते आउटपुट इथं मी दिलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता 0 4 8, ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण इथेच थांबूया. थोडक्यात आपल्याला पॉइंटर अरिथमेटिक आपण या भागात शिकलेलो आहे, ठीक आहे.